अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 6 भारत आणि जग याचा अभ्यास करत आहोत. याचा अभ्यास करत असताना आपण हिंदी महासागर किंवा हिंदी महासागर क्षेत्र याच्यामध्ये भारताच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला किंवा एकंदरीतच हिंदी महासागराचा जर आपण विचार केला तर हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त वावर असलेला आणि महत्त्वाचा सागरी वाहतुकीचा मार्ग आहे. तसेच भारताच्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षेच्या संदर्भामध्ये त्याचा असणारा म्हणजेच हिंदी महासागराचा असणारा विस्तृत समुद्र किनारा ही आपल्यासाठी आव्हानही आहे आणि तशी आपल्याला संधी पण आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असे म्हणता येईल की जर आपण इतर घटकांचा विचार केला तर समुद्रामुळे अशा अनेक घटक भारतात सहज प्रवेश करू शकतात की ज्याच्यामुळे आपल्या देशाच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण येऊ शकते. तसेच 1948चा जर आपण विचार केला तर नौदल योजनेमध्ये प्रथमच भारताचा सागरी दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता. तसेच हिंदी महासागरातील सामरिक स्थानाचा जर आपण विचार केला तर यांचा उपयोग करण्यासाठी भारताने 2 महत्त्वपूर्ण योजना त्या ठिकाणी आखलेल्या आहेत. याचा उल्लेख आपण सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आणि त्याला पूरक अशी भारतमाला ही योजना त्या ठिकाणी आपल्या देशाच्या माध्यमातून आखण्यात आलेली आहेत. आणि या 2 योजनांचा जर आपण विचार केला तर भारताला या योजनेमध्ये रस्त्यांचा व्यापक विकास आणि ते बंदराला जोडणे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे आणि जलमार्ग यांच्यासाठी सागरमाला ही पूरक योजना त्या ठिकाणी आपल्या देशाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे. आपण जर शीतयुद्धाचा जर विचार केला की जे 2 विचारसरणींमध्ये झालेले होते, एक विचारधारा म्हणजे अमेरिकेची आणि दुसरी विचारधारा म्हणजे सोव्हिएत युनियनची. म्हणजे एक लोकशाही विचारधारा आणि दुसरी साम्यवादी विचारधारा. तर या 2 विचारधारांदरम्यान जे युद्ध झाले, दुसरे महायुद्ध झाल्यानंतर त्याला आपण शीतयुद्ध असे म्हणतो. हे सोव्हिएत रशियाचे विघटन होईपर्यंत ते अस्तित्वात होते. मग शीतयुद्धाच्या काळामध्ये जर आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जर आपण विचार केला तर भारताचे जे काही परराष्ट्र धोरण होते हे धोरण 3 तत्वांच्या भोवतीच त्या ठिकाणी फिरताना दिसते आपल्याला किंवा त्यांच्या संदर्भातच आपले परराष्ट्रीय धोरण त्या ठिकाणी आखण्यात आलेले होते. मग हे 3 घटक किंवा हे 3 मुद्दे कोणते आहेत की ज्याला भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले होते. याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असे म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये अलिप्ततावाद असेल किंवा दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की अंतर्गत क्षेत्रात स्वायत्तता असेल आणि विकसनशील राष्ट्रांबाबत एकता असेल. या महत्त्वाच्या गोष्टी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये महत्त्वाच्या राहिलेल्या आहेत किंवा यालाच महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. आपल्याला माहिती आहे की 1991 नंतर भारताच्या जागतिक दृष्टिकोनामध्ये बदल झाला. 1990-91 नंतर आपल्याला माहिती आहे की जगाच्या संरचनेमध्ये बदल झाला. मग जागतिकीकरणाची प्रक्रिया असेल, उदारीकरणाची प्रक्रिया असेल किंवा खाजगीकरणाची प्रक्रिया असेल, यांना त्या ठिकाणी जागतिक व्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळे एकंदरीतच जगाच्या संरचनेमध्ये बदल झाला आणि तशा पद्धतीचा बदल भारताने सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे. आणि 1991 नंतर भारताच्या जागतिक दृष्टिकोनामध्ये बदल झाला. म्हणजे काय झाले तर भारताने आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाद्वारे भारताची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी खुली केली. म्हणजेच 1991 नंतर भारताने
आर्थिक उदारीकरणाच्या माध्यमातून भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ही त्या ठिकाणी खुली केली. त्याच पद्धतीने वास्तववादी दृष्टिकोनावर आधारित राष्ट्रहिताच्या चौकटीत भारताने वेगवेगळ्या देशांशी त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शीतयुद्धाच्या काळाचा जर आपण विचार केला तर शीतयुद्धाच्या काळामध्ये आपल्या देशाला एक विकसनशील राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी समजले जात होते, कारण आपल्याला नुकताच स्वातंत्र्याचा दर्जा हा प्राप्त झालेला होता आणि त्याच्यामुळे भारताचा पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये विकास हा झालेला नव्हता आणि एक विकसनशील राष्ट्र म्हणूनच आपल्या देशाकडे बघितले जात होते. परंतु त्याच्यानंतर मात्र 1990च्या दशकात भारत आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक सक्षम राष्ट्र म्हणून पुढे आली आणि आपण आजच्या आधुनिक युगाचा विचार केला किंवा 21व्या शतकाचा जर आपण विचार केला तर आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताने आपले एक मजबूत अशा स्वरूपामध्ये स्थान हे प्रस्थापित केलेले आहे. मग भारत रशिया संबंध असतील, भारत अमेरिका संबंध असतील, भारत फ्रान्स संबंध असतील, अशा पद्धतीने वेगवेगळ्या देशांबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करून त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्या राष्ट्रांबरोबर वेगवेगळे करार देखील भारताने केलेले आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्याला असे सांगता येईल की आज भारताने सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जगाच्या नकाशामध्ये आपले नाव हे कोरलेले आहे. याच्यानंतर आपण एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे आयोरा, इंडियन ओशन रिम असोसिएशन, IORA, ही संकल्पना नेमकी काय आहे, ही संकल्पना कोणाच्या माध्यमातून पुढे आलेली आहे, या संकल्पनेचा जन्म केव्हा झाला किंवा या योजनेचा जन्म केव्हा झाला किंवा याच्यामध्ये सभासद असणारे देश किती आहेत, त्याच्यामध्ये संवाद भागीदार देश किती आहेत आणि याचा नेमका उद्देश काय आहे याचा आपण आढावा घेणार आहोत. तर या योजनेच्या बाबतीमध्ये आपल्याला असे म्हणता येईल की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी 1995 आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाला भेट दिलेली आहे आणि तेव्हाच आयोरा या संकल्पनेचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. तेव्हा असे म्हटले होते की ऐतिहासिक आणि भौगोलिक घटकांच्या पलीकडे जाऊन हिंदी महासागराची किनारपट्टी ही जी काय आहे ही सामाजिक असेल, आर्थिक असेल आणि इतरही शांततामय योजनांवर सहकार्य करण्याचे त्या ठिकाणी व्यासपीठ व्हावे. म्हणजेच हिंदी सागराची जी काही किनारपट्टी आहे याच्या माध्यमातून त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न व्हावा आणि त्याच्यासाठी ते एक व्यासपीठ व्हावे अशा पद्धतीची योजना किंवा संकल्पना किंवा विचार दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी मांडलेले होते भारत भेटीच्या दरम्यान. आणि आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये जे काही बदल झालेले आहेत त्यामुळे ही गरज निर्माण झालेली आहे आणि याच भावनेतून 1997 आयोरा या संकल्पनेचा त्या ठिकाणी जन्म झाला. आज या संघटनेमध्ये जवळपास 22 सभासद देश आहेत आणि 9 संवाद भागीदार देश आहेत आणि हिंदी महासागर क्षेत्राचा आणि सभासद देशांचा त्या ठिकाणी शाश्वत विकास आणि संतुलित विकास करणे, त्याच पद्धतीने क्षेत्रीय विकासासाठी एक कॉमन व्यासपीठ तयार होणे किंवा व्यासपीठ तयार करणे हे त्या ठिकाणी आयोरा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. तर आपण आज एक महत्त्वाचा प्रश्न अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक, की जे 5 घटक आहेत. आपण पुन्हा एकदा या घटकाचा अभ्यास करणार आहोत, या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत, कारण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे जे काही घटक आहेत, जे 5 मुद्दे आहेत, जसे की
भौगोलिक घटक असेल, ऐतिहासिक घटक असेल, आर्थिक घटक असेल, राजकीय घटक असेल आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल, या घटकांच्या माध्यमातून आपल्याला भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक या ठिकाणी अभ्यासता येणार आहेत. मग आपण जर आपल्या देशाचा जर विचार केला किंवा एकंदरीतच आंतरराष्ट्रीय संबंधांचा जर आपण विचार केला तर आधुनिक काळामध्ये कोणत्याही देशासाठी परराष्ट्र धोरणाची निर्मिती करणे हा अतिशय कठीण अशा पद्धतीचा विषय आहे किंवा कठीण अशा पद्धतीचे काम आहे. म्हणजेच परराष्ट्र धोरण तयार करणे किंवा परराष्ट्र धोरणाची निर्मिती करणे हा सर्वच देशांच्या समोरील अवघड असणारा प्रश्न आहे. आणि आपण जर जागतिक राजकारणाचा आढावा जर घेतला तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लष्करी गट असतील, मग नवीन आर्थिक प्रश्न असतील, व्यापारी असतील किंवा औद्योगिक संबंध, या गोष्टींनी परराष्ट्रीय धोरण निर्धारित करत असताना अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होतात आणि याला मग आपला देशसुद्धा त्या ठिकाणी अपवाद नाही. आपण आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्याचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. मग स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर भारतासमोर अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण झालेल्या होत्या. मग आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, शैक्षणिक असतील, सांस्कृतिक असतील. एकंदरीतच भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर भारताची असणारी लोकसंख्यासुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये होती. आणि मग या सर्व गोष्टींचा विचार करत असताना त्यावेळी भारताचा समावेश विकसनशील देशांमध्ये त्या ठिकाणी केला जात होता. मग 1947चा जर आपण विचार केला, 1947मध्ये भारत जेव्हा स्वतंत्र झाला व आपले परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी ठरवू लागला, त्यावेळी भारतासमोर आताच पाहिले की अनेक प्रकारचे त्या ठिकाणी समस्या होत्या, प्रश्न होते. आणि आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये किंवा जगाचे 2 प्रमुख गटांमध्ये म्हणजेच साम्यवादी गट असेल किंवा भांडवलशाही गट असेल, अशा 2 गटांमध्ये विभाजन झालेले होते आणि त्यातून 2 महासत्तांचा जन्म हा झालेला होता. हे दोनही गट आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या जर आपण विचार केला तर अतिशय मजबूत अशा स्थितीमध्ये होते. आणि या दोनही गटात दुसऱ्या महायुद्धानंतर प्रत्यक्ष युद्धाऐवजी आपल्याला माहिती की शीतयुद्धाला त्या ठिकाणी सुरुवात ही झालेली होती. आणि आपण जर या 2 महायुद्धांदरम्यान जे शीतयुद्ध चाललेले होते त्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रसंग निर्माण झालेले होते, मग त्याच्यामध्ये मग कोरियनचे युद्ध असेल किंवा बर्लिनची भिंतसारखा प्रसंग असेल किंवा व्हिएतनाममधील क्षेपणास्त्र स्पर्धा असेल किंवा क्युबामधील पेच प्रसंग असेल, या सगळ्या गोष्टींचा जर आपण एकंदरीतच विचार जर केला तर शीतयुद्धाचे रूपांतर कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी प्रत्यक्ष युद्धामध्ये होण्याची शक्यता त्या ठिकाणी होती. परंतु दोन्ही गटांपैकी एका गटामध्ये भारत सामील होऊ शकत नव्हता, कारण त्याच्या पाठीमागं भारताची वेगळी एक रणनीती होती. त्याचं जर कारणच जर आपल्याला सांगायचे झाले तर आपल्याला असे म्हणता येईल की भारताला आपल्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी या दोनही देशांच्या म्हणजेच अमेरिका आणि सोव्हिएत युनियन किंवा सोव्हिएत रशिया म्हणजेच या दोनही महासत्तांच्या सहकार्याची त्या ठिकाणी आवश्यकता होती. आणि भारताला आपले परराष्ट्र धोरण निश्चित करताना केवळ आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करून चालणार नव्हते. म्हणजे जगामध्ये जी काही परिस्थिती होती फक्त याचाच विचार करून भारताला त्या ठिकाणी पुरेसे होणार नव्हते, तर राष्ट्र म्हणून, देश म्हणून नाही त्यांच्यासमोर मग सामाजिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक स्वरूपाच्या काही समस्या होत्या आणि ज्याचे योग्य उत्तर त्याने आखलेल्या परराष्ट्रीय धोरणावर त्या ठिकाणी अवलंबून होते. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आत्ताच आपण पाहिले की एकंदरीतच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर सुद्धा अंतर्गत बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण झालेल्या होत्या.
त्या सोडवणंसुद्धा महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करणंसुद्धा महत्त्वाचं होतं आणि त्याच्या आधारे परराष्ट्र धोरण ठरवणं महत्त्वाचं होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना यातला जो पहिला मुद्दा आहे भौगोलिक घटक, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला भारताची असणारी भौगोलिक परिस्थिती, भारताला एकंदरीतच लाभलेला सागरी किनारा असेल किंवा आपल्या शेजारी जे काही देश आहेत, या देशांशी भारताचे असणारे संबंध किंवा या देशांना भारताच्या लागून असणाऱ्या सीमारेषा आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर निर्माण झालेले जे काही पेचप्रसंग आहेत, या सगळ्यांचा विचार करून आपल्याला आपले परराष्ट्र धोरणे निश्चित करावे लागलेले होते आणि आजही त्याच्या आधारेच आपल्याला परराष्ट्र धोरणे आपले ठरवावे लागत आहे. तर पहिला घटक पाहत असताना भौगोलिक घटक, तर भारताच्या परराष्ट्र धोरणाला किंवा भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला निश्चित प्रक्रियेवर सर्वात अधिक प्रभाव त्याच्या भौगोलिक तत्वाचा किंवा घटकाचा किंवा स्थितीचा पडलेला आहे हे दिसून येतो. म्हणजेच भारताचे परराष्ट्र धोरण ठरवत असताना त्याच्यामध्ये मग भारताची जी काही भौगोलिक स्थिती आहेत किंवा भारताचे जे काही भौगोलिक घटक आहेत, हे घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरलेले आहे निश्चितच. आणि भारत हा एक विशाल देश असून मग दक्षिण पूर्व असेल किंवा दक्षिण पश्चिम असेल, या बाजूने समुद्र आहे. भारताची ही काही सागरी सीमा जी आहे ती जवळजवळ 3500 मैल लांबीची आहे आणि परराष्ट्र धोरण निर्धारित करत असताना अशा विशाल सागरी सीमेकडे आपल्याला दुर्लक्ष करून त्या ठिकाणी चालणार नाही. म्हणजे त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करताच येणार नाही, कारण त्याच्या पाठीमागं वेगवेगळी कारणे आहेत आणि आपल्याला वेगवेगळी कारणेही सांगता येतील. जसेच आपण आत्ता पाहिले की सागरी किनारा भारतासाठी संधी पण आहे, म्हणजे त्याच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक फायदासुद्धा होणार आहे आणि त्याच पद्धतीने त्याच्या माध्यमातून आपल्याला आव्हानंसुद्धा निर्माण होऊ शकतात की त्याच्या माध्यमातून असे अनेक घटक आहेत की जे घटक भारतामध्ये सहज प्रवेश करू शकतात आणि त्याच्या माध्यमातून भारताला किंवा भारताच्या सुरक्षिततेला त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो. मग आपण या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तर ब्रिटिशांच्या काळाचा जर आपण विचार केला की ब्रिटिश भारतामध्ये कसे आले, इतके वर्ष त्यांनी राज्य कसे केले, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ब्रिटिश लोकांनी याच सागरी सीमेकडून भारतावर त्या ठिकाणी आक्रमणसुद्धा केलेली होती. तसेच या सागरी सैन्याच्या बळावरच भारतावर त्यांनी आपला अधिकार कायमसुद्धा ठेवलेला होता. तसेच भारताला आपल्या संरक्षणाच्या दृष्टीने या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचेच आहे. आणि स्वातंत्र्यानंतर आपल्याला माहिती आहे की लगेच ब्रिटन व अन्य पाश्चिमात्य देशांशी किंवा राष्ट्रांशी जे नाविक शक्तीच्या बाबतीमध्ये शक्तिशाली होते त्यांच्याशी संघर्ष करणे भारताला शक्य नव्हते. म्हणजे इतर जे काही जे देश मजबूत अशा स्थितीमध्ये होते, शक्तिशाली होते, त्यांच्याबरोबर भारताला संघर्ष करणे हे शक्यच नव्हते. आणि याच्या उलट जर संघर्ष करण्याऐवजी त्यांच्याशी आपल्याला मैत्री कशी प्रस्थापित करता येईल, त्यांच्याबरोबर मित्रत्वाचे संबंध कशा पद्धतीने निर्माण करता येतील आणि त्याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीने होईल, याचाच विचार त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरलेला होता. म्हणून आपल्या नाविक शक्तीचा वापर विकासाकरता कशा पद्धतीने करता येईल आणि त्यामुळे अशा राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे भारतासाठी त्या ठिकाणी आवश्यक बनलेले होते. व अशा प्रकारे सागरी भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरणावर पडलेला आहे. म्हणजेच जो काही सागरी किनारा भारताला लाभलेला आहे त्याचा उपयोग इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून आपला जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा होईल याचाच विचार त्या ठिकाणी भारताने पूर्वीसुद्धा केलेला होता आणि आजही परराष्ट्र धोरण ठरवत असताना
भारताचे परराष्ट्र धोरण याच तत्वाच्या भोवती त्या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसत आहे. तसेच एकंदरीतच भारताची भूसीमासुद्धा विशाल म्हणजे जवळपास 4200 मैलांची असून त्याच्या सीमेलगत म्हणजेच आपल्या भारताच्या सीमेलगत जर आपण विचार केला तर कोणकोणते देश आहेत, तर आपल्याला सांगता येईल की पाकिस्तान असेल, चीन असेल, यासारखी परस्पर विरोधी विचारांची राष्ट्रे आहेत. आणि एकंदरीतच पाकिस्तानचा जर आपण विचार केला तर पाकिस्तानची निर्मिती कशी झाली, त्याला कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला किंवा पूर्वी पाकिस्तानबरोबर आपले संबंध कसे होते, आज कसे आहेत, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानची निर्मिती ही भारताच्या विभाजनामधूनच झालेली आहे. आणि त्यामुळे पाकिस्तानशी भारताचे संबंध सुरुवातीपासूनच चांगले राहिलेले नाहीत, हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणजे फाळणी झाल्यानंतर ची असणारी परिस्थिती भारताची असेल किंवा पाकिस्तानची, त्यातून निर्माण झालेला संघर्ष म्हणजे पूर्वी आणि आत्ताची जर परिस्थिती याचा जर आढावा घेतला तर पूर्वी आणि आत्तासुद्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही संबंध आहेत ते तणावाचेच होते आणि राहिलेले आहेत. तरीसुद्धा भारताचे या दोन देशांदरम्यान मैत्रीपूर्ण संबंध कसे प्रस्थापित होतील याकडेच त्या ठिकाणी लक्ष आहे. तर आज विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतर पाहू.